बसा. हो बस. मग मस्त आहे हो तुमचं घर. आणि तुम्ही स्वयंपाक सुद्धा चांगला करता बरं का. ते कसं? ते तुम्ही बनवलेले पोहे खाल्ले ना त्याच्यावरून समजलं मला. पण ते पोहे तर मी बनवलेच नव्हते. काय? हो, ऍक्च्युली मी आधी पोहे बनवले होते पण ते जळाले माझ्याकडून. मग आईने पटकन दुसरे पोहे बनवले. हो अच्छा अच्छा. बरं हा चहा तर तुम्ही बनवलाय ना? हो, तिसऱ्या वेळी. तिसऱ्या वेळी? हो, पहिल्या 2 वेळी चहा करपला माझ्याकडून, मग तिसऱ्या वेळेस जमला मला. ओ अच्छा. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. हा व्हेरी गुड. अहो एक मिनिट आलोच मी. काय झालं? एकच मिनिट आलो लगेच. काय झालं? काही महत्वाचं आठवलं का? महत्वाचं म्हणजे हे तुमच्यासाठी. थँक्यू. बरं मी जो काही विचार करत होता तो थांबला की नाही? तो तर मागील भेटीतच थांबला होता. अयो म्हणजे? नाही तसं नाही. मग कसं? मला जसं आयुष्यासाठी जोडीदार हवाय तो मला भेटलाय असं मला वाटतं. त्यामुळे 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 माणसाने जे काय मनात येते ते बोलून टाकव. समोरच्या नाही न सांगता ते समजून घ्या. हो हेही आहेच मला. किसी को सुनने से ज्यादा उसे समझने की कोशिश करो, क्योंकि हर कोई जितना कह नहीं पाता जितना वो महसूस करता है. वाह लय भारी. पण हा स्टेटस मी कालच एका ठिकाणी वाचला होता बरं का. अहो म्हणजे तुमच्या तोंडून तो चांगला वाटला. पण काय हो, आपण अजून अनोळखी काय? तुम्हाला आवाज आव का घालते? असं जर असेल तर मी सुद्धा तुला आवाज आव करील. बर, तुला अजून काही विचारायचं असेल तर तू विचारू शकतोस. नाही नाही तसं काही नाही. उलट तुझी काही स्वप्न राहिली असतील ना तर ते तुम्हाला सांगू शकतो. तुझी स्वप्न मी माझी स्वप्न संपून पूर्ण करेन. माझं फक्त एकच स्वप्न आहे, सांगू? हा सांग ना बिंदास. फक्त माझ्या सोबत राहा. आपल्या पहिल्या कॉफीपासून सुरुवात झालेली गोष्ट मला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साठवून ठेवायची. अगं फक्त ह्याच नाही, आयुष्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत तुला साथ देईल आणि माझ्या कोणत्याच अपेक्षाचं ओझं तुझ्यावर लादणार नाही. फक्त जेवताना कधी जर गॉगल घालून बसलो तेवढे मात्र सांभाळून घे. बघ ना, आयुष्य किती विचित्र आहे ना. एक अनोळखी व्यक्ती म्हणून एका हॉटेलमध्ये भेटलो काय आणि आज इथे उभे आहोत आणि आपले घरचे आपल्या लग्नाबद्दल बोलत. हा एखाद्या पिक्चरला शोभला अशी गोष्ट आहे नाही का? हो, आणि तोही सुपरहिट पिक्चर. हो. बरं लग्नानंतर कुठं जायचं फिरायला आपण? तुम्ही नाही तिथे? मी नाही तिथं. मग जाऊ आपल्या शेतात. शेतात? मग आता तुम्हीच म्हटले ना मी नाही तिथं जायचं म्हणून. अहो असं असेल तर मला अशा ठिकाणी जायला आवडेल जिथे चारही बाजूने डोंगर असतील आणि एक तर जिथे आपण टेंट करून राहू शकतो. संध्याकाळी मावळत्या सूर्याला बघून कॉफी नाही चहा पिऊयात आणि रात्री शेकोटीच्या सान्निध्यात मॅगी खाऊयात. ओ सो रोमॅन्टिक. अगं म्हणजे सरळ सरळ सांग ना तुला लेह लदाखला जायचंय म्हणून. हो. ठीक आहे. हो आले आले. चला आता आपल्याला निघायला. हा निघायला पाहिजे, नाही तर आपलं इथं लेह लदाख व्हायचं. नाही नाही राहू द्या. पहिले आप. थँक्यू. मुलगी पसंत आहे.
लग्नाची तारीख डन करून टाक.